अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा असं होणार आहे आणि ते म्हणजे काय, तर स्वामी समर्थ महाराजांचे 3 गुरुवार. आता तुम्ही बोलाल ताई 9 गुरुवार ऐकलेली होती, 11 गुरुवार ऐकलेली होते किंवा केलेली सुद्धा आहे सेवा, आणि 3 गुरुवार मी केलेले नाहीत किंवा ऐकली सुद्धा नव्हती. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की नोकरी असते किंवा काही कारणास्तव महाराजांचे जे गुरुवार व्रत असतात ते करायला जमत नाही, त्यामुळे आपण 3 गुरुवार व्रत सुद्धा महाराजांचे करू शकतो. आता आपण सगळ्या सेवा केल्यात आणि बऱ्याच सेवा करून सुद्धा आपल्याला फलप्राप्तीही मिळत नाही किंवा काहीतरी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नसतात. तर त्याला कारण आपणच कुठेतरी असतात. शेवटी आपले कर्मभोग असतात आणि आपलं मन मन जे स्थिर राहणं ते खूप महत्त्वाचं असतं. आपला विश्वास महाराजांवर असणं खूप महत्त्वाचं असतं. तुमचं मन जिथे डगमगतं तिथे महाराज थांबून जातात, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही सेवा चालू केली आहे, सेवा करतायत, पण तुम्हाला कुठेतरी संशय आला किंवा शंका मनात आली, तिथे महाराज सुद्धा थांबत असतात. म्हणून कधीही निशंक मन ठेवून आणि तुम्हाला ही सेवा करायची असते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. तुमचं मन निर्मळ नसेल, निर्भय नसेल, तर महाराज काही करू शकत नाही. शेवटी तुमचा मनाचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही भलेही 3 गुरुवार करा, नाहीतर 11 गुरुवार करा. शेवटी महाराजांना ते समजत असतं आणि ते आपल्या स्वतःला मजबूत बनवण्यासाठी हे काही करत असतात. म्हणून आपण 3 गुरुवार व्रत सुद्धा आपण केल्याने, मनापासून केल्याने तुमची फलप्राप्ती तुम्हाला मिळत असते. काहीतरी इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते. आता हे गुरुवार करायचे कसे ते आपण जाणून घेऊ. आपल्याला जो सोयीस्कर वाटेल आणि त्या पद्धतीने आपण गुरुवारी ही सेवा चालू करायची आहे. पहिल्या दिवशी आपण पहिल्या गुरुवारी सेवा चालू करत असतो तेव्हा आपल्या घराजवळ जर मठ किंवा केंद्र असेल, निश्चितच तिथे आपण जावा. जर असेल जवळ तर जा, नसेल तर काही हरकत नाही. दत्त महाराजांचं असेल मंदिर असेल तर तिथे जा, नसेल तर काही हरकत नाही. महाराज आपल्या घरात त्यांचं अस्तित्व आहे, ते आहेत. देवघरासमोर बसून त्यांना सांगावं तरी सुद्धा चालेल. मंदिर असेल, मठ असेल, तिथे जा. नारळ, खडी साखर न्या. मी अशी सेवा करते, महाराजांना सांगावं की महाराज अशी सेवा करणार आहे, ती माझ्याकडून करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या, असं आपण सांगावं. या कामासाठी मी करणार आहे हे पण महाराजांना आपण सांगायचं आहे. आणि नंतर आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. संकल्प हा करणं आणि सोडणं एकच असतं. पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा असतो. देवपूजा वगैरे सकाळी आपली आटोपल्यानंतर आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोड्या अक्षदा टाका, एक फूल घ्या आणि आपल्याला संकल्प तिथे करायचा आहे. संकल्प कसा करावा हा सगळ्यांनाच माहिती आहे, तरी थोडक्यात सांगते मी 2 शब्दात. आपण हे हातात घेतलं पाणी, अक्षदा, फूल घेतल्यानंतर उजव्या हातात घ्यायचं आहे, देवघरासमोर बसावं आणि तिथे आपलं नाव, संपूर्ण नाव सांगावं, आपलं गोत्राचं नाव सांगावं. आपण एक स्वामी सेवेकरी आहेत. स्वामी, तुमचे हे गुरुवार मी या या कामासाठी करत आहे, माझ्याकडून ही सेवा करू घ्या, हे आपण सांगायचंय महाराजांना. आणि माझी आराधना जी असेल ती तुमच्या हृदयापर्यंत येऊ द्या. मनापासून तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण महाराजांना सांगायचं आहे. आणि हृदयापासून मी ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. शेवटी तुम्ही जे करणार आहे ते मी स्वीकारणार आहे. तुमची इच्छा जी आहे त्या इच्छेमध्ये माझी इच्छा राहील, हे आपण तिथे सांगावं आणि ते पाणी तामणात सोडावं. या तामणात सोडलेलं जे पाणी असतं ते तुळस सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे. हा झाला संकल्प करणं. संकल्प जरी तुम्ही देवपूजा केल्यानंतर सकाळी केलं तर सेवा मात्र दिवसभरात कधीही करू शकतात. आता तुम्हाला सांगेल बघा, ही सेवा आपण जी करत असतो, आता ज्या लोकांना नोकरी आहे किंवा वेळ काळ साध्य होत नाही अशा लोकांना सुद्धा ही सेवा करू शकतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर ही सेवा करत असताना दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करा. 12 ते 12:30 आपण ही सेवा दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत नाही, पण दिवसभरात करू शकतात. पण मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय बघा, उपवास करणं. आता उपवास जे असतात बघा, 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार आपण करत असतो, त्यांना साबुदाण्याची खिचडी आपण खात असतो. म्हणजे काय, मीठ वगैरे आपण किंवा तिखट वगैरे बऱ्याच महिला खात असतात. आता मी केले होते, मी हे खाल्लेलं नव्हतं, पण बघा तब्येतीनुसार तुम्हाला करायला सांगतो किंवा सांगितलं जातं की तुम्ही खाऊ शकतात, काही हरकत नाही. पण तुम्हाला बघा, जे मी हे 3 गुरुवार सांगणार आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत की ह्या उपवासांना तुम्हाला मीठ आणि तिखट खायचं नाहीये.
म्हणजेच काय तर गोड पदार्थ तुम्हाला खायचे आहेत, म्हणजे फलाहार तुम्हाला फक्त घ्यायचा आहे. या पद्धतीने उपवास करायचा आहे. दिवसभरात तुम्ही फलाहार घ्यायचा आहे. जे फलाहार आपण घेणार आहोत ते महाराजांना नैवेद्यासाठी आपण दाखवायचं आहे. गुरुवारच्या दिवशी महाराजांचा गुरुवारी अभिषेक करावा. यथाशक्ती आपण जशा पद्धतीने पूजा करत असतो गुरुवारी अभिषेक करून अष्टगंध वगैरे पंचोपचार अशी पूजा करावी. महाराजांना मुजरा करावा. सकाळी शक्य झाली सकाळी सेवा किंवा संध्याकाळी करावी. नैवेद्यामध्ये संध्याकाळी आपण जे काही आपण खाणार आहोत म्हणजे तिखट मीठ वगैरे जे राहतं ते संध्याकाळी उपवास सोडायला चालेल तुम्हाला. भाजी भाकरी चपाती भाजी जे असेल डाळ भात ते तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. नंतर तुम्ही ग्रहण करायचं आहे, म्हणजे तुम्ही उपवास सोडायचा आहे. महाराजांची आरती वगैरे संध्याकाळी आणि सकाळी दोघी वेळा आरती तुम्हाला घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशी. आता या पद्धतीने उपवास जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच काय मीठ आणि तिखट हे वर्ज्य राहणार आहे गुरुवारी. आता 9 आणि 11 गुरुवार करतो त्याला मीठ तिखट चालत असतं. हा फरक या गुरुवारांचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने उपवास करायचा आहे. हे उपवास करत असताना तुम्ही म्हणाल की ताई मी बाहेर गावी किंवा दुसरीकडे केले तर चालेल का? तुम्ही जर मेस लावलेली असेल किंवा हॉस्टेलला असणार तर अवश्य तुम्ही तिथे पण करू शकतात, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला सांगेल की हॉस्टेलचं जेवण असतं ते तुम्ही ग्रहण करू शकतात, कारण पैसे देऊन आपण ते जेवण घेत असतो. त्यामुळे संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी ते जेवण चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने करा. तर सेवा कशा कराव्या? आपण 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार करत असतो. सेवा करत असताना स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो असतो या ग्रंथाचे आपण 21 अध्याय पठण करत असतो, म्हणजेच पूर्ण एक पारायण करत असतो, बरोबर. तर आपल्याला वेळ काळ साध्य होत नाही. त्यासाठी या पहिल्या गुरुवारी आपल्याला 1 ते 7 अध्याय पठण करायचे आहेत. लक्षात घ्या, 1 ते 7 अध्याय पहिल्या गुरुवारी पठण करायचे आहेत. दुसऱ्या गुरुवारी 8 अध्यायापासून तर 14 अध्यायापर्यंत पठण करायचे आहेत. आणि शेवटच्या दिवशी आपले 15 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. म्हणजेच काय तर या 3 गुरुवारांमध्ये एक पारायण आपलं होत असतं स्वामी चरित्र सारामृताचं. त्याच पद्धतीने 11 माळी जप आपण करत असतो. तर बघा, प्रत्येक गुरुवारी आपल्याला या तिघीही गुरुवारी 3 माळ करायच्या आहेत. दुसऱ्या गुरुवारी 3 माळ आणि शेवटच्या गुरुवारी 3 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तारक मंत्र हा 1 वेळा म्हणायचा आहे. या गुरुवारी 1 वेळा, पुढच्या गुरुवारी 1 वेळा आणि त्याच्या पुढच्या, म्हणजे तिघीही गुरुवारांना 1 वेळा तारक मंत्र म्हणायचे. इतकी सोपी अशी सेवा आहे. फक्त सेवा ही हृदयापासून अंतःकरणापासून तुम्हाला करायची आहे. तारक मंत्र म्हणत असताना एकाग्र मन ठेवून हृदयापासून महाराजांना एक एक शब्द तुम्हाला म्हणायचा आहे आणि सांगायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला करायचं आहे. या पद्धतीने या सेवा तुम्हाला करायची आहेत. सेवा तुम्ही संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल, सकाळी केली तरी सुद्धा चालेल. तुमचा ऑफिसचा टाइम आहे, सकाळी तुम्हाला घाई असते तर सकाळी लवकर केली तर चालेल का? नक्कीच चालेल. संध्याकाळी आल्यानंतर केली तर चालेल का? नक्कीच चालेल, काही हरकत नाही. तुमच्या घरात जे भाजी भाकर जे बनणार आहे तो नैवेद्य तुम्ही दाखवा. फक्त गोडाचा पदार्थ आपण दाखवायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. बेसनाचे लाडू असू द्या, शिरा असू द्या, काहीतरी खीर असू द्या, असा गोडाचा छोटासा पदार्थ किंवा पेढे जरी तुम्ही आणले तरी चालेल. या पद्धतीने आपण नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे संध्याकाळी. आणि भाजी भाकरी जे असेल ते तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवा, आरती वगैरे करा, नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. या पद्धतीने साधे आणि सोपे गुरुवार तुम्हाला 3 गुरुवार अशा पद्धतीने सेवा करायची आहेत. या गुरुवारांना काही नियम असतात का? नियमांना घाबरून बरेच लोक उपवास करत नाही किंवा व्रत करत नाही. या गुरुवारांनाच नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक सेवेला लागू असणारा तो नियम म्हणजे कोणता? मांसाहार टाळणे. तुमचं बघा, पहिल्या गुरुवार सुरू करणार आहात त्या गुरुवारपासून तर जोपर्यंत तुमचे 3 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार करणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे लक्षात घ्यायचं. फक्त परान्न घ्यायचं नाही, मांसाहार करायचं नाही. बाहेर गावी कुठे गेले तर मग मी उपवास करू शकते का? तुम्ही बाहेर गावी गेले, उपवास करायचा आहे, तुमची सेवा तिथे करायची नाही. तुम्ही घरी जो उपवास आपल्या देवघरासमोर बसून जी सेवा करणार आहेत, आपल्या घरामध्ये जो उपवास करणार आहे तोच उपवास काउंट केला जाईल. बाहेर गावी तुम्ही सेवा करणार आहे, मात्र उपवास तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे 3 गुरुवार करायचे आहेत. याचं उद्यापन वगैरे कसं करावं, याचं उद्यापन यथाशक्ती यथाभक्ती करायचं आहे. तुमच्या मनाला म्हणजे जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मुलांना जेवू घालायचं का, जोडपं जेवू घालायचं का, हे करायचं का, ते काही नाही. फक्त महाराजांना गोडाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. गोड जेवण आपण ज्या पद्धतीने 3 गुरुवार करत असतो त्याच 3रा गुरुवार पण सेम तसाच करायचा आहे. मठ किंवा मंदिर असेल जवळ तिथे दान करा, यथाशक्ती दान करा.
महाराजांना पेढ्यांचा नैवेद्य किंवा लाडूंचा नैवेद्य मठामध्ये घेऊन जा आणि महाराजांना तिथे जाऊन आपण सांगायचं की महाराज हे असे मी या कामासाठी तुमचे हे 3 गुरुवार संपन्न झाले, तुमच्या कृपेने माझे हे 3 गुरुवार झाले, माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेतली म्हणून मी तुमची सदा ऋणी राहील. या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. महाराजांना तुमचं काम आहे ते सुद्धा तिथे सांगायचं की या कामासाठी मी केलेले आहेत हे गुरुवार. आणि प्रसाद म्हणून गोडाचा नैवेद्य दत्त महाराज असू द्या किंवा स्वामी समर्थ महाराज असू द्या त्यांच्या मंदिरात तुम्हाला न्यायचा आहे प्रसाद. या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे गुरुवार करायचे आहेत. दान वगैरे काय करायचं यथाशक्ती यथाभक्ती करू शकता. तुम्हाला जे पटेल ते तुम्ही दान करू शकतात किंवा केंद्रामध्ये मठामध्ये दानपेटीत तुम्ही पैसे टाकले दान म्हणून तरी सुद्धा चालेल. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने 3 गुरुवारचे व्रत जे असतात ते तुम्हाला करायचे. मासिक धर्म असेल सुत्तक जर आलं ते स्किप करा. नंतर पुढचा गुरुवार जो धरणार आहे त्या पद्धतीने ते गुरुवार करू शकतात. तर या पद्धतीने गुरुवार करून बघा. नक्कीच तुम्हाला सांगेल या गुरुवारांचे बऱ्याच महिलांना फरक जाणवतो. आणि ज्या महिलांना वेळ साध्य होत नाही, नोकरी आहे, वेळच मिळत नाही, या पद्धतीने अगदी तुमची 15-20 मिनिटात होणारी सेवा जी आहे ही सेवा आहे आणि महाराज नक्कीच ही सेवा तुमच्याकडून करून घेतील. चला मग नक्कीच तुम्हाला जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हे गुरुवार करून बघा. फक्त सेवा करताना अंतःकरणापासून करा, मनापासून करा. नक्कीच महाराज 101% तुमची साथ देत असतात. सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.